ती माणसं खूप अब्जाधीश होती, खूप प्रचंड शक्तिशाली होती. त्यामधलं कोणी उद्योजक होतं, कोणी शास्त्रज्ञ होतं आणि अशा विविध क्षेत्रातले राजकारणातले त्या फाईल्समध्ये, त्या ॲप्स्टीन फाईल्समध्ये विविध क्षेत्रातली माणसं अडकलेली आहेत. पण या एप्स्टीननं हे सगळं कृत्य करत असताना 30 जानेवारी 2026मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागानं ही माहिती सरकारच्या दबावापोटी त्यांना नाईलाजानं या ठिकाणी व्यक्त व्हावं लागलं, ती प्रसारित करावी लागली. परंतु या सगळ्या पुराव्यांमध्ये किंवा या सगळ्या एप्स्टीन फाईल्समध्ये सगळीच नावं संदिग्ध आहेत. ही नावं त्या ठिकाणी घेतल्या गेली आहेत, संदर्भानं घेतल्या गेली आहेत. परंतु इतक्या दिवस 2005-06 पासून तर 2026पर्यंत 2019मध्ये एप्स्टीनला, जेफ्री एप्स्टीनला अटक होते. तो त्या जेलमध्ये जातो आणि 2019मध्येच त्याचा त्या जेलमध्ये मृत्यू होतो. नाव दिलं जातं त्यानं आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली. बरंचसं प्रकरण या ठिकाणी मोठं आहे. पूर्ण देश नव्हे तर पूर्ण जग या एप्स्टीन फाईल्समुळं ढवळून निघते आहे. काय आहे एप्स्टीन फाईल्स? काय आहे हे कटू सत्य? काय तो कोण होता तो जेफ्री एप्स्टीन? जेफ्री एप्स्टीन हा एक साधा शिक्षक होता, गणित शिकवणारा. साधा शिक्षक असताना तो गणित विद्यार्थ्यांना शिकवायचा, पण त्या ठिकाणी त्याचं मन रमलं नाही. तो परत प्रचंड मोठा होण्यासाठी परत वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. परत तो प्रचंड मोठा होतो आणि राष्ट्राध्यक्षांचा तो फायनान्सर होतो, आर्थिक सल्लागार होतो आणि त्याला परत मोठं होण्याची उर्मी त्या ठिकाणी होते. आणि या लोकांना आपल्या कवेत घेण्यासाठी, या लोकांना आपल्या कब्जात घेण्यासाठी तो वेगळ्या कुठल्या लढायला लागतो. जेफ्री एप्स्टीननं लहान मुलांसोबत जे कृत्य केलंय, त्याच्या आलिशान बंगल्यांमध्ये अशा लहान मुलींना त्या ठिकाणी नेल्या गेलं. मालिश करून द्यायच्या या नावाखाली त्या मुलींना काही डॉलरचं आमिष दाखवलं गेलं आणि त्यांच्याकडून वेगळं काम करून घेतलं गेलं. ते तुम्हाला शब्दांमध्ये सांगण्याची गरज नाही. त्या मुलांना प्रेग्नंट केलं गेलं. अगदी 11, 12 ते 18 वर्षापर्यंतची त्या वयाच्या मुली, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. काळ प्रसंगी त्यांना त्या ठिकाणी मृत्यूलाही त्या मुलांना सामोरं जावं लागलं. असं ऐकिवात आहे की त्या मुलांचं मांससुद्धा खाण्यात आलं. म्हणजे ही किती हिंस्र आणि विकृत प्रवृत्ती या लोकांमध्ये या ठिकाणी वाढीस लागली. याचा विचार होणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आज समोर आल्या आहेत, पण त्यावरती काळ्या पट्ट्या त्या नावांवरती लावलेल्या आहेत. त्या फाईल्समध्ये जो मजकूर दिसतोय तो कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अजून लाखानं पानं यायची बाकी आहेत, लाखानं इमेजेस यायच्या बाकी आहेत. त्याचाही उहापोह हे जग करणार आहे. परंतु ही मनोवृत्ती कशी वाढीस लागते. पैसा कडगंज आल्यानंतर माणसाला नको ती सुख पाहिजे असतात आणि त्यासाठी अशी कडगंज श्रीमंत असणारी माणसं कोणत्या विकृतीला जातात याचा प्रत्येकानं विचार करण्याची गरज सामान्य माणसाला, या ठिकाणी जगातल्या प्रत्येक सामान्य माणसाला ही वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि सजग होण्यासाठी खरंच या गोष्टीचं अवधान आपण ठेवावं, की जेणेकरून आपल्यावरती त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही आणि या समाजावर सुद्धा. अशाच काही व्हिडिओंसोबत परत भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.